अमर म्हात्रे जे सांगतात की माझ्यावर अन्याय झाला असता तर मग याचं पद वाचलंच नसतं. पक्षाने जर याच्यावर अन्याय केला असता तर मग याचं उपसरपंचाचं पद राहिलंच नसतं ना. अमर म्हात्रेवर वहाल ग्रामपंचायतमध्ये राजेंद्र पाटलाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व सदस्यांनी अविश्वासाचा ठराव आणला, तेव्हा मी स्वतः रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय आमदार महेश बालदी साहेब यांना तिथे विनंती करून बोलवून घेतलं. आणि तेव्हा मी तिथून आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना सांगितलं की राजेंद्र पाटलांना तुम्ही फोन करा. रामशेठ ठाकूर साहेबांनी जे फोन केला तेव्हा ते स्टॉप झालं विषय, नाहीतर याचं पद तेव्हाच गेलं असतं. न्याय झाला असता तर पक्षाने त्यांना 2021मध्ये विभागाचा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पक्षाने त्यांना 2017च्या निवडणुकीत 5 वर्ष जवळजवळ उपसरपंच पद भूषवला त्यांनी. त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच भूषवला. आणि ते आता सांगतात की लोकांमध्ये की माझ्यावर अन्याय झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा भरपूर लोकांना, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अरेवारीची उत्तरे देणे हे पक्षाच्या कुठेतरी लक्षात आले, म्हणून यांना पक्षाच्या पदावरून उतरवण्यात आलं. बदल हा कालानुसार होत असतो. पक्षाचं काम करीत राहिल्याने काम जोमाने करू शकत होते, पण पक्ष सोडण्याची यांना हीच होती ना. म्हणजे कुठेतरी कुणकुण लागलीच होती की आम्हाला की हे पक्ष सोडणारच आहे. दुसरी गोष्ट, त्या दिवशी प्रेस नोट घेतली अमर म्हात्रे यांनी, का सांगतात ते मी विजन मांडलं आहे की उल्वानोट नशामुक्ती करीन. उल्वानोट नशामुक्ती करणारे हे कोण लागून गेलेत? ह्यांनीच दारूच्या लोकांना पार्ट्या द्यायची सुरुवात केलेली आहे इलेक्शनमध्ये. आणि हे स्वतःच्या घरात दारू पाजतात लोकांना. हे काय नशामुक्त उल्वा करू शकतात? नशामुक्त कोण करू शकतो? जो दारू पित नाही तोच करू शकतो.